नमस्कार, देशरथीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आज महाकुंभ मेळ्याचा पहिला दिवस आणि त्यासोबतच आज पौष पौर्णिमा आहे, तर त्याबद्दल आज आपण माहिती घेऊया। आजपासून महाकुंभ मेळ्याची सुरुवात झाली आहे आणि आज महाकुंभ मेळ्याचा पहिला दिवस आहे। तसेच आज पौष पौर्णिमा पण आहे आणि आज पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभ मेळ्यासाठी भाविक आणि साधू संत आणि आध्यात्मिक व्यक्ती पवित्र स्नानासाठी एकत्रित येतात। यंदा मकर संक्रांती पौष महिन्यात साजरी केली जाणार आहे। आज 13 जानेवारी पौष पौर्णिमा आणि उद्या 14 जानेवारी मकर संक्रांती आहे। या दोन्ही सणांना सूर्यपूजा, दान धर्म आणि नदी स्नानांची परंपरा आहे। प्रयागराज मध्येही आजपासून महाकुंभ सुरू होत आहे। विशेषतः पौष पौर्णिमेच्या सकाळी नदी स्नान आणि दान केले जाते असे मानले जाते। पौष पौर्णिमेला चंद्र पूर्ण अवस्थेत असतो, तो मोठा आणि अधिक तेजस्वी दिसतो। चला तर मग जाणून घेऊया पौष पौर्णिमेशी संबंधित काही खास माहिती। पौष पौर्णिमेला चंद्र पूर्ण अवस्थेत असतो, तो मोठा आणि अधिक तेजस्वी दिसतो। स्कंद पुराणानुसार पौष पौर्णिमेला नद्यांमध्ये स्नान केल्याने भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात आणि कळत किंवा नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते। पौष पौर्णिमेच्या संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करावे, चंद्रप्रकाशात काही वेळ बसावे, चंद्र पाहिला पाहिजे असे केल्याने विचारांमध्ये सकारात्मकता वाढते। या दिवशी दान आणि परोपकाराचे महत्त्व खूप जास्त आहे। अन्न, कपडे, शूज, पैसा, शिक्षणाशी संबंधित गोष्टी गरजू लोकांना दान कराव्यात। या दिवशी दान केल्याने भक्तांना सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी अधिक पुण्य प्राप्त होतो। पौष पौर्णिमेशी संबंधित लोकप्रिय कथा राजा दिलीप यांच्याशी संबंधित आहे। राजा दिलीप हा प्राचीन काळी अयोध्या नगरीचा राजा होता। दिलीप गायीची सेवा करायचा। एकदा त्यांच्या राज्यात दुष्काळ पडला। लोकांचे दुःख दूर करण्यासाठी राजाने तपस्वी ऋषींशी चर्चा केली। पौष पौर्णिमेला गाय दान केल्याने या समस्या दूर होऊ शकतात असे ऋषींनी राजाला सांगितले। ऋषी मुनींनी सुचवलेले शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी राजाने पौष पौर्णिमेला गंगा नदीत स्नान केले आणि तेथील गरजू लोकांना गायी दान केल्या। त्यांच्या भक्ती आणि दान धर्माच्या प्रभावामुळे काही काळानंतर राजाच्या राज्यात दुष्काळ संपला आणि प्रजा पुन्हा सुखी झाली। या कथेमुळे पौष पौर्णिमेला गंगा, यमुना, सरस्वती, श्रीप्राण, नर्मदा या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे। यासोबतच तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचीही परंपरा आहे।